हातामध्ये मुंबई महानगरपालिका होती आणि या 25 वर्षामध्ये मुंबईतला जवळजवळ माणूस मुंबईचा घेतला गेला. त्याला जबाबदार उद्धव ठाकरे नाही का? शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्यांनी शिवसेनेला जन्म दिला आणि उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला उद्ध्वस्त करून टाकला. हे वास्तव आहे आणि म्हणून मराठी माणसाचं नाव घेण्याचा भविष्यामध्ये त्यांना अधिकार नाही. नंबर 1. नंबर 2, कालच त्यांनी पत्रकार परिषद घेतली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत. आता मला सांगा, ज्यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार हे पायदळी तुडवले, ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराशीच बेईमानी केली, ज्यांनी काँग्रेससोबत जाऊन शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा काळीमा फासला विचारांना, त्या उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांच्या स्मारकामध्ये जाण्याचा पाय ठेवण्याचा काय नैतिक आता अधिकार आहे का? नाही ना. ते कसा स्मारकामध्ये ते अध्यक्ष होऊ शकतात? आणि म्हणून मी देवेंद्र फडणवीस आणि शासनाला विनंती करणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे आणि त्या स्मारकाचा आणि उद्धव ठाकरेंचा कोणताही संबंध घाता कामा नये. याची जबाबदारी ही या शासनाने घेतली पाहिजे. पालिका निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे, तर तुम्हाला काय वाटतं? मुंबईत थेट नागपूरपर्यंत महानगरपालिका आम्ही स्वतः लढवू असं देखील त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यावरती आम्ही काय बोलणार? पण महायुतीत कुठे महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी फूट पडताना आपल्याला पाहायला मिळालं. शरद पवारने पण नाराजगी व्यक्त केली आहे. आता बघा, तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही जरा चुकीच्या माणसाला विचारता. तुम्ही हा प्रश्न जो आहे तो राष्ट्रवादी, शरद पवार गट, काँग्रेस यांना जाऊन विचारलं पाहिजे की लोकसभेमध्ये तुमच्या मतांवरती निवडून आले, विधानसभेमध्ये तुमच्या मतांवरती निवडून आले, आता ते अशी भूमिका का मांडतायत? मला वाटतं तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना काय करायचं आहे? कारण की त्यांना आता कळलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये लढायचं, एकटं लढायचं. कारण की जेव्हा विचार सोडून दिले तेव्हा लोकांनी जे आहे ते तुम्हाला विधानसभेमध्ये तुमची जागा जी आहे ती दाखवून दिलेली आहे. आता ह्या स्वबळावर लढा किंवा पुन्हा जे आहे बाबा हिंदुत्व जे सोडून दिलेले आहे, तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून दिलेले आहेत, परत लोकांना भासवण्याचा प्रयत्न जर किती जरी केला तरी लोक जी आहेत आता समजदार आहेत. लोकांनी आता समजून तुम्हाला प्रॉपर मतदान केलं. खरी शिवसेना कोण आहे, खरी शिवसेनेच्या मागे कोण उभा आहे हे लोकांनी स्वतः दाखवून दिलेलं आहे. माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली. काही लोक वल्गना करत होते की आमची सत्ता आल्यानंतर जे आहे बर्फाच्या लादीवरती झोपू आणि सगळे मंत्रिमंडळ जी आहेत ती नमस्कार चालेल. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता, कोणाला कुठलं मंत्रिपद द्यायचं हे झालं होतं, हॉटेल बुकिंग झाल्या होत्या, तर अशा सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. मला वाटतं आता त्यांनी स्वबळावर लढावं, कसंही लढावं. मुंबई महापालिकेमध्ये पुन्हा महायुतीची सत्ता जी आहे